नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उंद्री येथे दिवंगत सहयोगी अधिष्ठाता व विद्यार्थी प्रिय प्राचार्य कर्मयोगी डॉक्टर बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या 11व्या पुण्यस्मरणानिमित्त स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने 26 मे रोजी सायंकाळी खरीप पीक परिसंवाद व आत्मभान जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन ठोंबरे पाटील यांची तर उद्घाटक म्हणून बनसारोळा बनेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉक्टर सय्यद रफिक पारनेरकर व सय्यद रहमान, वृक्षमित्र सुधाकर देशमुख, लातूर येथील विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉक्टर वसंत सूर्यवंशी, ज्ञानदेव गदळे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापक भारत कुरवडे यांनी करत अधिक माहिती दिली. त्यांच्या कार्याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला ऐकून आपण देखील समाजामध्ये मी माझं कुटुंब याच्यापेक्षा सामाजिक बांधिलकी म्हणून आपलं देखील काही देणं लागतो ही प्रेरणा देण्याचं कार्य या ठोंबरे पाटील परिवाराच्या वतीने निश्चितच दरवर्षी केलं जातं. आप्पा आणि हे ठोंबरे पाटील परिवार हा समाजासाठी एक दीपस्तंभ आहे आणि यांचं कार्य समाजासाठी अविरत चालू आहे. सर्व गावकऱ्यांच्या वतीने ठोंबरे पाटील परिवाराचा शुभचिंतक म्हणून या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो. दरवर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कर्मयोगी स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर बालासाहेब ठोंबरे यांचे शेतकऱ्यांसाठी मोठे योगदान होते. हाच धागा मनात धरून कर्मयोगी डॉक्टर बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठानची सुरुवात श्रीमती प्रभावती ठोंबरे पाटील व जनार्दन दादासाहेब ठोंबरे पाटील यांच्या वतीने करण्यात आली असून शेतकऱ्यांसाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करून शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी दिली असल्याचे प्रमुख पाहुणे डॉक्टर वसंत सूर्यवंशी यांनी यावेळी बोलताना सांगितले. तुरीचा जर विचार केला तर तुरीमध्ये तूर हे 180 दिवसाचं पीक आहे. मी काय म्हणालो, कमी कालावधीचं 150 ते 60 दिवसामध्ये तूर आहे का हो? तर निश्चितच आहे. ती आहे BDN 711. ज्यांच्याकडे पाणी देण्याची व्यवस्था नाही अशा शेतकऱ्यांनी BDN 711 या वाहनाची निवड करावी. ज्यांच्याकडे एक पाणी देण्याची सोय होईल किंवा आहे अशा शेतकऱ्यांनी BDN 716 सारख्या वाहनाची निवड करावी. आणि ज्यांच्याकडे किमान 2 तुरीला पाणी देण्याची सोय असेल अशा शेतकऱ्यांनी गोदावरी सारख्या तुरीच्या वाहनाची निवड करावी. शेतकऱ्यांसाठी अशा कार्यक्रमाची गरज असून स्मृती प्रित्यर्थ असा कार्यक्रम घेऊन ठोंबरे परिवारांनी एक आदर्श निर्माण केल्याचे वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी बोलताना सांगितले. मला 50 वर्ष लागले या स्टेजवर उभं राहायला. आणि मग व्यसनापासून दूर राहा आणि आत्महत्येचा प्रयत्न करू नका. आणि जाता जाता कितीही संकट येऊ द्या, कितीही संकट, कारण मी झाडाचा मित्र. ऊन सावली थंडी वादळ किती आले तर झाड डगमगत नाही, ते सावली देतं आणि थकलेल्या जीवांची माऊली होतं. म्हणून 2च शेतकऱ्याची व्यथेच्या संदर्भातलं 2 ओळीचं गीत आपल्या समोर सादर करतो. लई दिवसाना भल पावसाना, आहो लई दिवसाना भल पावसाना, शेतकऱ्याची झाली या दैना, शेतकऱ्याची झाली या दैना. तिरा गोला बोले मैना, राजा दुष्काळ कसं काही जायना. तिरा गोला बोले मैना, राजा दुष्काळ कसं काही जायना. ते भयानक पाटचं पाणी, आता पाणी संपायच्या मार्गावर आहे. ते भयानक पाटचं पाणी, त्यात उसाची लावली बेनी. ते भयानक पाटचं पाणी, त्यात उसाची लावली बेनी. अरे मधीच लेवी आली, सारी कमाई भरून नेली. अरे सरकार हळबो मारा, अरे सरकार हळबो मारा, कशी पोटाची भुकी जायना, कशी पोटाची भुकी जायना. तेरा गोला बोले मैना, राजा दुष्काळ कसं काही जायना. तेरा गोला बोले मैना, राजा दुष्काळ कसं काही जायना. मी रक्ताचं पाणी केलं, हे शिवार हिरवं झालं. मी रक्ताचं पाणी केलं, हे शिवार हिरवं झालं. पिकावर हिसाळा फिरला, शिमग्याचा महिना आला.
तुमची सैना, काय करील तुमची सैना. तेरा गुलाब बोले मैना, राजा दुष्काळ कसं काय जायना. तेरा गुलाब बोले मैना, राजा दुष्काळ कसं काय जायना. आणि आभाळ कितीही कोसळू द्या, पण मनामध्ये दुष्काळ येऊ देऊ नका. म्हणून ठोंबरे परिवारांना मी खूप खूप धन्यवाद देतो. कारण बंधू, ज्येष्ठ बंधू असल्यामुळं सर कसं म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे. सरांकडून खूप शिकण्यासारखं आहे, खूप बोलण्यासारखं आहे. मला वाटतं मला एकदा स्पेशल बोलवा, टेन्शन घालवा आणि वारं नसलं तरी झाडाच्या फांद्या हलवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर सय्यद रफिक पारनेरकर यांनी बोलताना सांगितले की स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर बालासाहेब ठोंबरे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठे कार्य केले आहे. हा पंप आहे, तुमच्या विहिरीवर पंप असतो ना, तसा हा शरीर शेती आहे आणि या शेतीला रक्तानं सिंचित करणारा हा पंप आहे. धडक 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 एका मिनिटाला 72 वेळा. हा पंप बनवणारा एक आहे, सगळ्यांचा का वेगवेगळा आहे. तुकोबांनी म्हटलं, बाळा दुधा कोड करीते उत्पत्ती. काय लॉजिक आहे. हे बाळ मुस्लिमाचं, हे हिंदूचं, हे ख्रिश्चनाचं, हे जैनाचं, हे बौद्धाचं आहे ना, हे इंग्रजांचं, हे अमेरिकनांचं. सांगा बरं, या सगळ्या बाळांच्यासाठी आईच्या स्तनांमध्ये दुधाचं नियोजन करणारा कोण आहे, असा प्रश्न तुकोबा विचारताय. काय म्हणणं आहे, कोण आहे? बाळा दुधा कोण करीती उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही फुटती तरोवर उष्ण काळ मासी. जीवन तयासी कोण घाली, तेने तुझी काय नाही केली चिंता. राहे त्या अनंता आठवणी, तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर. साऱ्या विश्वाचं भरण पोषण करणारा. शेतकऱ्यांसाठी अशा उपक्रमाचे आयोजन करून ठोंबरे कुटुंबीय खूप चांगले कार्य करत असल्याचे ज्ञानदेव गदळे यांनी बोलताना सांगितले. ठोंबरे परिवारांना आमच्या केजच्या चळवळीच्या वतीने धन्यवाद देतो की त्यांनी असं अतिशय चांगला उपक्रम गेल्या 11 वर्षापासून चालू ठेवलेला आहे. प्राचार्य डॉक्टर बालासाहेब ठोंबरे लातूरला असताना माझा मुलगा त्यांचा विद्यार्थी होता, म्हणजे मुलगा आहे. आणि एका दिवाळीला सरांचा शुभेच्छा देण्यासाठी फोन आला. एक जागरूक पालक म्हणून आपल्या मुलाला, आपल्या मुलीला कोणाचा फोन येतो हे पाहणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टीनं मी तो फोन पाहिला आणि कोणाचा आहे म्हणून चौकशी केली. तर सरांचा फोन होता शुभेच्छा देण्याचा. मी माझ्या मुलाला सांगितलं की बाळा, ही व्यक्ती एवढी मोठी आहे आणि तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांना ते शुभेच्छा देतात, याच्यापासून तू काहीतरी शिक. मुलगा तर शिकलाच, परंतु आम्ही सुद्धा शिकलो की अशा प्रकारच्या मोठ्या माणसाने किती नम्र असावं. अशा बालासाहेब ठोंबरे यांच्या कर्मभूमीमध्ये येण्याचा आज योग इथं आला. तसं मी दरवर्षीच येतो. यावेळी उपस्थित असलेले मार्गदर्शक सय्यद रेहमान साहेब यांनी उत्तम मार्गदर्शन केले. आज आपण एक अशा आदर्श कुटुंबाच्या कार्यक्रमास आपण उपस्थित आहात. आपण सर्वजण अशा एका चांगल्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात. माणसाचं जीवन किती क्षणभंगूर आहे, किती छोटं आहे, हे आपल्याला अशा कार्यक्रमातून दिसून येतं. माझं ह्या ठोंबरे कुटुंबाशी गेल्या 10 वर्षापासून संबंध आहेत. त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे, जे आपल्यात आज नाहीत. आज आपल्यात ते नाहीत, पण त्याच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण आज हजर आहात. एक वेळ अशी येईल, आपण नसो, पण आपल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्व लोक हजर असणार. हे जीवनाची एक रीत आहे. माणसानं ह्या दिलेल्या जीवनामध्ये ईश्वरानं हे जीवन खूप खूप मूल्यवान जीवन आपल्याला दिलेलं आहे. ह्या जीवनामध्ये खूप चांगलं काम आपल्याला करायचं आहे आणि सर्वांना
हे जग एका दिवशी सोडायचं आहे. आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण त्याच्या कार्यक्रमात आपण सर्वजण आहोत, हे लक्षात ठेवा. आणखीन एक दिवस असा येईल की तो कार्यक्रम आपला असेल, पण आपण त्या कार्यक्रमामध्ये हजर नसू. ही वेळ प्रत्येकाला येणार आहे. मी या ठिकाणी एकच संदेश देतो की आज समाजामध्ये एकमेकाविषयी द्वेष, एकमेकाविषयी घृणा, किती वाईट विचार एकमेकाविषयी, मानवामध्ये वाईट विचार ही किती वाईट गोष्ट आहे. ईश्वर सांगतो की हे मानवानो, ह्या ब्रह्मांडाचा रक्षकर्ता, हा ब्रह्मांडाचा निर्माता एकच आहे. तुम्ही सर्वजण या जगातील प्रथम पुरुष ॲडम आणि प्रथम स्त्री हवा यांची संतान आहात. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर नरेंद्र काळे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा कार्यक्रम दरवर्षी होत असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होत असल्याचे सांगत ठोंबरे कुटुंबाचे कौतुक केले. आणि हे ठोंबरे कुटुंब माझा सरांचा जास्त संपर्क आला. आमचं आंबेजोगाईचं कृषी महाविद्यालय असो, लातूरचं कृषी महाविद्यालय असो, ह्याचा खऱ्या अर्थानं विकास करायचं काम प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे सरांनी केलं. त्या दोन्ही ठिकाणी तुम्ही जर गेलात तर तो परिसर अतिशय उत्तम करायचा प्रयत्न त्यांनी केला. आणि ह्या ठोंबरे कुटुंबाची जी बाळासाहेब ठोंबरेंनी जे पायवाट दाखवली त्याच्यावरच चालण्याचं काम त्यांनी केलं. मी इथं खरं तर जास्त वेळ घेणार नाही आज, कारण मी सांगितलं मलाही पार्टनर सरांचं ऐकायचं या ठिकाणी. परंतु आपण दरवर्षी जे काही पुरस्कार देतात, आमच्या आजोबांनाही काळाते साहेबांनाही तुम्ही काही दिवसापूर्वी पुरस्कार दिला होता. शेतीमध्ये चांगलं काम करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं काम करणारे आपल्या भागातल्या लोकांचा तुम्ही गौरव करता, त्याचा आनंद पण मला आहे. त्यामुळे या कार्यक्रमास मी मनापासून शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी राजेश रेवले यांनी करत उपस्थितांचे आभार डॉक्टर पवनसिंह ठोंबरे पाटील यांनी मानले. यावेळी उंदरी गावातील सर्व नागरिक, शेतकरी, त्याचबरोबर परिसरातील सर्व शेतकरी यांची मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.